नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रश्न क्रमांक 2 ह्यामधील 5वं उदाहरण आज आपण सोडवणार आहोत. या आधीच्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 मधील 4 उदाहरणं आपण सोडून पाहिलेली आहेत. आज आपण 5 ते 8 पर्यंत उदाहरणं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला नीट लक्षपूर्वक बघायचं आहे. ह्या ठिकाणी आपण दिलेलं उदाहरण पाहूया. 5x + 2y = -3, x + 5y = 4. समीकरणाला आपण नंबर दिलेले आहेत. 5x + 2y = -3 समीकरण नंबर 1, x + 5y = 4 समीकरण नंबर 2. तर ह्या दोन समीकरणांकडे पाहिले असता आपण ह्या ठिकाणी समीकरण 2 ला 5 ने गुणूया, कारण इथे 5x आहेत. तर ह्या ठिकाणी सुद्धा 5 करण्यासाठी आपण समीकरण 2 ला 5 ने गुणतोय. समीकरण 2 ला 5 ने गुणू. समीकरण 2 ला 5 ने गुणायचं आहे. 5 गुणिले x म्हणजेच 5x अधिक 5y गुणिले 5 5 5 25y आणि 4 ला सुद्धा आपण 5 ने गुणणार आहोत. 4 पंचे 20. नवीन समीकरण तयार झालेलं आहे. समीकरण नंबर 3. समीकरण नंबर 3. समीकरण 1 आणि समीकरण 3 यांचा आपण विचार करणार आहोत. समान झालेली पदं पाहूया आपण. 5x धन आहेत आणि 5x पण धन आहेत. दोन्ही समान चिन्ह आहेत आणि म्हणून आपण समीकरण 1 आणि 3 यांची वजाबाकी करणार आहोत. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करूया. लिहूया आपण समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. ह्या ठिकाणी समीकरण 3 आधी आपण लिहूया. 5x अधिक 25y बरोबर 20 वजा समीकरण पहिले 5x अधिक 2y बरोबर -3. उदाहरण लिहिताना चिन्हासहित व्यवस्थित आपण ते लिहायचं आहे. चुकीने जर आपण ऋणाचं धन, धनाचं ऋण आपण जर केलं तर काही ठिकाणी आपलं उदाहरण चुकण्याची शक्यता असते. ह्या ठिकाणी नियमाप्रमाणे आपण वजाबाकी करू म्हटल्यानंतर ह्या ठिकाणी सर्व चिन्ह आपल्याला बदलून घ्यायची आहेत. हे धन 5x आहेत, आपण ऋण केले. ऋणचे धन, धनचे ऋण, धनचे आपण ऋण आणि ऋणाचं आपण धन चिन्ह करणार आहोत. चिन्ह बदललेली आहेत. धन 5x आणि ऋण 5x कट होणार आहे, त्यांचा लोप झालेला आहे. 25y आणि ऋण 2y ह्यांची वजाबाकी होणार आहे. धन आणि ऋण ह्यांची वजाबाकी करतोय आपण. 25 मधून 2 वजा झाले, राहिले धन 23y. 20 आणि धन 3, 20 आणि 3 ह्यांची बेरीज 23. पुढे म्हणून y बरोबर 23/23. 23 ला आपण 23 ने भागणार आहोत. 23 एक 23. ह्या ठिकाणी आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. y बरोबर 1. x ची किंमत मिळवण्याकरिता ह्या y ची किंमत आपल्याला समीकरण 2 मध्ये ठेवायचे. लिहूया आपण y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 आपण लिहूया. समीकरण दुसरं आहे x अधिक 5y बरोबर 4. त्यामध्ये y ची किंमत टाकायची आपण. x आहे तसाच, कारण x ची किंमत आपण मिळवलेली नाही. अधिक 5y म्हणजे 5 गुणिले y ची किंमत आहे 1 बरोबर 4. म्हणून x अधिक 5 एक 5 बरोबर 4. 5 चे पक्षांतर करूया आपण. x बरोबर 4. 5 आपण पलीकडे नेले
-5 होणार आहे. म्हणून x बरोबर 5तून 4 आपण वजा करूया. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ऋण. 5तून 4 गेले -1. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे -1. शेवटी आपण लिहिणार आहोत समीकरणाची उकल. समीकरणाची उकल. x, y. आता x ची किंमत आहे -1 आणि y ची किंमत आहे -1. अशा तऱ्हेने हे आपण एक सामायिक समीकरण ह्या ठिकाणी सोडवलेलं आहे. विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे लक्ष देऊन त्याचा अभ्यास करायचा आहे आणि पुन्हा ते सोडून पाहायचं आहे. तर चला आता पुढचं उदाहरण आपण आता सोडवूया. उदाहरण 6 1/3x अधिक y बरोबर 10/3. 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. आता हे एक सामायिक समीकरण सोडवताना अंश आणि छेद रूपामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला ही उदाहरणं दिलेली आहेत. तर ते सोडवायचं कसं? तर ह्या ठिकाणी आपण आधी छेदाला कट करूया. हे छेद आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर ते कसे काढायचे? सर्वप्रथम आपण त्याचे छेद काढून त्याला नंबरिंग करूया. पहिलं समीकरण आपण खाली घेऊया 1/3x अधिक y बरोबर 10/3. आता ह्या समीकरणाचा छेद आहे 3 आहे. समीकरणाचा छेद आहे 3. जो छेद असेल त्या छेदानेच प्रत्येक पदाला गुणायचं आहे. मग आपण आता लिहूया समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणू. समीकरणाच्या प्रत्येक पदाला म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणू. 1/3x गुणिले 3 अधिक y गुणिले 3 बरोबर 10/3 गुणिले 3. म्हणजेच ह्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला आपण जो छेद आहे ह्या ठिकाणी छेद आहे 3 म्हणजे ह्या 3 ने आपण ह्या प्रत्येक पदाला इथे गुणलेला आहे. तर छेदस्थानचा 3 आणि अंशस्थानचा 3 हे कट झाले. ह्या ठिकाणी सुद्धा हे 3 कट झाले. आता ह्या ठिकाणी राहिलेला आहे x अधिक 3 गुणिले y 3y बरोबर 10. आपण ह्या समीकरणाला नंबर 1 देऊया. समीकरण नंबर 1. आता पुढचं समीकरण ह्या ठिकाणी घ्यायचं आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. आता तुमच्या लक्षात आलं असेलच छेदस्थानी 4 आहे ते घालवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला 4 ने गुणायचं आहे. लिहूया आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने गुणू. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने गुणायचं आहे. म्हणून 2x गुणिले 4 ह्या पहिल्या पदाला आपण 4 ने गुणलं अधिक 1/4y ह्याला सुद्धा आपण 4 ने गुणायचं आणि 11/4 ह्याला पण आपण 4 ने गुणूया. 4 दुने 8 8x अधिकचे अधिक आपण लिहिले. हा छेदस्थानचा 4 आणि अंशस्थानचा 4 हे कट झाले. 1y म्हणजे फक्त आपण y लिहिणार आहोत बरोबर छेदस्थानचा 4 अंशस्थानचा 4 हे दोन्ही कट झाले 11. ह्या ठिकाणी आपल्याला समीकरण मिळालं त्याला आपण नंबरिंग करतोय समीकरण नंबर 2. आता आपल्याला विचार करायचा आहे समीकरण 1 आणि समीकरण 2चा. ह्या दोन समीकरणाकडे आता आपण पाहणार आहोत. तर ह्या दोन समीकरणाकडे नीट पहा. इथे हा x आहे आणि इथे आहे 8x. इथे 3y आहे आणि इथे फक्त y आहे. आपण एक तर समीकरण 1 ला 8 ने गुणू शकतो
किंवा समीकरण 2ला आपण 3ने गुणू शकतो, कारण इथे 3y आणि इथे आता y आहे. आपण काय करूया, समीकरण 2ला आपण 3ने गुणूया. समीकरण 2ला 3ने गुणू. म्हणून आता आपण ह्या 2ला 3ने गुणणार आहोत. 8ला 3ने आपण गुणूया. 8 त्रिक 24x अधिक y ला आपण 3ने गुणलं 3y. 11ला पण आपण 3ने गुणलं 11 त्रिक 33. समीकरण नंबर 3. समीकरण नंबर 3. आता आपण ह्या 2ला गुणलेला आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 3 ह्यांचा. आता ह्या समीकरणाकडे बघूया आपण. 1 आणि ह्या 3 कडे बघायचं आहे. ह्यामध्ये जो आपण समान केलेला आहे पद, हा 3y आणि हा 3y. दोन्ही पण धन आहेत. समान झालेली पद दोन्ही धन आहेत. मग आपण ह्यांची वजाबाकी करणार. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करणार. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. 3 समीकरण, तिसरं समीकरण आपण इथे लिहूया. 24x अधिक 3y बरोबर 33 वजा. पहिलं समीकरण आहे x अधिक 3y बरोबर 10. आपण वजाबाकी करणार. नियमाप्रमाणे चिन्ह चेंज करायची आहे. ऋण ऋण आणि ह्या ठिकाणी ऋण. 24x हा फक्त x दिसतोय, तो 1x आहे. आपण 24 मधून आपण 1x वजा केला तर ह्या ठिकाणी राहणार आहे 23x. धन 3y ऋण 3y हे कट होणार आहे, त्यांचा लोप झालेला आहे. 33 मधून 10 वजा करणार, कारण 33 वजा 10 आहे, म्हणून ह्या ठिकाणी फक्त 23 राहिलेले आहेत. म्हणून x बरोबर 23/23. 23 एक 23, 23 एक 23. x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1. आपल्याला मिळाली आहे x ची किंमत. आता आपल्याला y ची किंमत मिळवायची आहे. त्यासाठी x ची किंमत आपल्याला समीकरण कशामध्ये ठेवायची, तर आपण ह्या ठिकाणी समीकरण घेऊया 1. समीकरण 1 मध्ये आपण x ची किंमत ठेवूया. लिहूया आपण x बरोबर 1. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 आधी आपण लिहून घेऊया इथे. x अधिक 3y बरोबर 10. आता x ची किंमत किती आहे 1. 3y तसेच लिहिले आपण आणि 10. म्हणून 3y बरोबर 10 चे 10 लिहिले आपण आणि हा धन 1 होता, आपण पक्षांतर करून ह्या ठिकाणी लिहिला. धनाचा झाला ऋण. 3y बरोबर 10 तून 1 गेला, राहिले 9. म्हणून y बरोबर 9/3. आपण 3 ने भागतोय. 3 एक 3, 3 त्रिक 9. म्हणून y बरोबर 3. आपल्याला समीकरणाची उकल मिळालेली आहे. x ची किंमत 1 आणि y ची किंमत आहे 3. ह्या ठिकाणी आपण समीकरणाची उकल समीकरणाची उकल. पहिल्यांदा आपण x ची किंमत लिहिणार x आणि नंतर y ची लिहिणार. बरोबर x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे x बरोबर 1 आणि y बरोबर 3. आपण लिहूया समीकरणाची उकल आहे 1 आणि 3. अशा तऱ्हेने आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच, अशा पद्धतीचं जर आपल्याला उदाहरण आलं तर अजिबात न घाबरता हा जो छेद आहे तो घालवण्यासाठी आपण त्या छेदानेच प्रत्येक पदाला गुणायचं
आणि तो छेद आपण घालवायचा आणि नंतर आपण हे समीकरणाचे नंबरिंग करायचे. ह्या ठिकाणी सुद्धा आपण 4 ने प्रत्येक पदाला गुणलाय. 4 कट झालेला आहे. समीकरण नंबर 2 तयार केलेला आहे. काही स्टेप्स आपण इथे वाढवलेल्या आहेत. जर आपण नाही वाढवायच्या असतील, तर तुम्ही मनातल्या मनात इथे करू शकता. आपण 3 मनातल्या मनात घालवले. 3 प्रत्येक पदाला 3 ने गुणलं तर 1 एक्स राहणार आहे. 3 वाय राहणार आहेत आणि 10 राहणार आहेत आणि ते लिहिले. समीकरणाच्या दोन्ही बाजूस आम्ही 3 ने गुणले. तर ह्या सगळ्या स्टेप्स लिहिण्याची गरज नाहीये. पण हे तुम्हाला कळावं म्हणून हे सर्व मी लिहून तुम्हाला दाखवलेलं आहे. कशा पद्धतीने आपण कट केलेला आहे, लिहू शकता. जर लक्षात आलं असेल किंवा असंही तुम्ही हे लिहू शकता. तर व्यवस्थितपणे तुम्ही ह्या उदाहरणाकडे नीट लक्ष द्या आणि पुन्हा पुन्हा सोडवून पहा. चला तर 7व्या उदाहरणाकडे आपण बघूया. 7वं उदाहरण सोडवूया. 99x अधिक 101 y बरोबर 499. 101x अधिक 99 y बरोबर 501. समीकरणांना आपण नंबरिंग केलेलं आहे. 99x अधिक 101 y बरोबर 499 समीकरण नंबर 1. 101x अधिक 99 y बरोबर 501 बरोबर 2. सहगुणक फारच मोठे आहेत. 99, 101. पण ह्याकडे नीट निरीक्षण करा. ह्या ठिकाणी आपण क्रॉस किंवा आपण तिरकस बघितलं तर काय लक्षात येईल तुमच्या? हा 99x आणि दुसऱ्या समीकरणामध्ये हा 99y आहे. 101 एक्स आहे आणि इकडे 101 वाय आहे. तर तिरकस जर पाहिलं तर ही समान पदं आपल्याला इथे दिसतायत, पण चल भिन्न आहे. तर अशी उदाहरणं जर परीक्षेला तुम्हाला आली, तर ती सोडवण्याची एक थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर ही जरा तुम्ही लक्षपूर्वक पाहायची आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे. व्यवस्थित जर तुम्ही लक्ष दिलंत, तर तुमच्या ती पटकन लक्षात येणार आहे. तर आपण सोडवूया. अशा पद्धतीची जर उदाहरणं तुम्हाला आली, तर काय करायचंय? सर्वात आधी आपण एकदा समीकरणांची बेरीज करायची आहे आणि एकदा समीकरणांची आपण वजाबाकी करायची आहे. तर प्रथम आपण काय करूया? समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. सुरुवातीला वजाबाकी करू शकता. पण बेरीज आणि वजाबाकी दोन्ही करायच्या आहेत. बेरीज करू. मग आपण हे समीकरण लिहून घेऊया. 99x अधिक 101y बरोबर 499 अधिक 101x अधिक 99y बरोबर 501. बेरीज करायची आहे. चिन्ह बदलायची आवश्यकता नाही. आता 99 आणि 101 ह्यांची बेरीज किती असणार आहे? तर ह्यांची बेरीज आहे 200. 101 आणि 99, 99 आणि 1 100, 100 आणि हे 100 झाले 200, 200x. सेम तसेच नंबर आहेत 101 अधिक 99 ह्या ठिकाणी पण 200y बरोबर 499 आणि 501 9 आणि 1 10चा 0 ह्याचा दिला 1 आपण 9 आणि 1 10चा 0 ह्याचा 1 तर ह्या ठिकाणी ह्यांची बेरीज आलेली आहे 1000. ह्यांची बेरीज आलेली आहे 1000. तर आता इथे बघा 200x 200y आणि 1000. तर काय करायचंय आपल्याला? ह्या प्रत्येक पदाला आपण 200 ने भागणार आहोत. प्रत्येक पदाला कितीने भागणार आहोत आपण? 200 ने भागणार आहोत. जर 200 ने आपण ह्या प्रत्येक पदाला आपण भागलं, तर ह्या ठिकाणी राहणार आहेत फक्त 200 ला आपण 200 ने भागलं तर राहणार फक्त x. ह्या 200 ला आपण 200 ने भागलं तर राहणार आहे y आणि ह्या 1000 ला 200 ने भागलं 200 5 1000. 200 गुणिले 5 किती येणार आहे? 1000. म्हणजे x अधिक y बरोबर 5 हे नवीन समीकरण आपणास मिळालेलं आहे. त्या समीकरणाचं नंबरिंग करूया आपण. समीकरण नंबर 3. ठीक आहे. आता जसं सांगितल्याप्रमाणे आपण बेरीज केलेली आहे. आता नेक्स्ट आपण वजाबाकी करणार आहोत. समीकरण 1 व समीकरण
2 यांची वजाबाकी करू. पण लिहिताना आपण थोडीशी गडबड केलेली आहे. 1 आणि 2 यांची वजाबाकी करू. आपण काय विचारात घ्यायचंय? 501 मोठे आहेत ना, तर आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. समीकरण 2 मधून आपण हे कट करूया. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. ठीक आहे. आता आपण समीकरण 2 प्रथम घ्यायचं आहे. 101 x अधिक 99 y बरोबर 501 वजा समीकरण 1 99 x अधिक 101 y बरोबर 499. थोडंसं अंतर सोडूया आपण रेष देताना, कारण हे वजाबाकी आहे ना, तर वजाबाकी आहे म्हणून आपण ही सर्व चिन्ह चेंज करून घ्यायची आहेत. धनचे ऋण करूया आपण, धनचे ऋण आणि धनचे ऋण. ह्या ठिकाणी बघा 101 धन आहे आणि हा ऋण आहे म्हणजे वजाबाकी होणार. 101 मधून 99 गेले, किती राहिले? 99 कडून आपण 101 कडे जाऊया. 99 नंतर 100 आणि 101 म्हणजे राहिले 2x. राहिले इथे 2x. ह्या ठिकाणी पण 101 मधून 99 वजा करायचे, पण चिन्ह बघा 101 चं चिन्ह आहे ऋण, म्हणून आपण हे ऋण चिन्ह द्यायचं. ह्याकडे नीट लक्ष द्यायचं. आपल्याला चिन्हाकडे लक्ष नीट द्यायचंय. चिन्ह चुकलं तर आपलं पूर्ण उदाहरण ह्या ठिकाणी चुकणार आहे. 101 y हे ऋण आहेत म्हणून पहिल्यांदा आपण ऋण चिन्ह दिलं. 101 मधून 99 आपण वजा केले, राहणार आहेत 2y. 501 मधून 499 गेले. 499 नंतर 1 मिळवला 500, 1 मिळवला 501 म्हणजे ह्या ठिकाणी पण राहणार आहे 2. तर इथे बघा 2x ऋण 2y बरोबर 2. प्रत्येक ठिकाणी 2 आलेले आहेत म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 2 ने भागणार आहोत. ह्या ठिकाणी पण आपण लिहूया कितीने भागले? समीकरणाला आपण 200 ने भागले. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 200 ने भागले. 200 ने भागले. तर ह्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण कितीने भागणार आहोत? 2 ने. मग राहणार आहे x वजा y बरोबर 2 ला पण आपण 2 ने भागलं तर राहणार आहे 1. मग इथे लिहूया समीकरणाच्या दोन्ही बाजूस कितीने भागलं आपण? 2 ने भागले. 2 ने भागल्यानंतर ह्या ठिकाणी हे समीकरण मिळालेलं आहे. आता हे समीकरण नंबर 3 होतं. आता हे समीकरण नंबर आपण लिहूया 4. समीकरण नंबर 4. आता आपल्याला समीकरण 3 आणि 4 चा विचार करायचा आहे. समीकरण 3 आणि 4. तर ह्या 3 आणि 4 कडे आता थोडं लक्ष देऊया आपण. हा x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 आलेला आहे. तर आपल्याला हा 2 x आणि y ह्या दोन चलांपैकी एका चलाला कट करायचा आहे. तर एका चलाला कट करायचं तर x आणि x दोन्ही धन आहेत. बेरीज केली तर दोन्ही 2x होणार आहेत. बेरीज केली तर y आणि ऋण y हे जाणार आहेत. म्हणजेच आपण समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करणार आहोत. लिहूया आपण समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. लिहूया आपण x. समीकरण नंबर 3 लिहूया आपण x अधिक y बरोबर 5 आणि चौथं समीकरण हे आहे x वजा y बरोबर 1. ह्यांची बेरीज करूया आपण. x आणि x 1x 1x झाले 2x.
धन वाय ऋण वाय दोन्ही गेले, कट झाले. 5 आणि 1 6, 5 आणि 1 6. पुढे 2x बरोबर 6 म्हणून x बरोबर 6 ला आपण ह्या 2 ने भागलं, बेक बे बेत्रिक 6. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 3. x ची किंमत मिळालेली आहे 3 मिळालेली आहे. x बरोबर 3 आहे. आता x ची किंमत आपल्याला समीकरण 3 मध्ये आपण ठेवू शकतो किंवा समीकरण 4 मध्ये ठेवू शकतो. तर आपण x ची किंमत समीकरण 3 मध्येच ठेवूया. x ची किंमत x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवूया. 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवायची आहे म्हणून आपण समीकरण 3 इथे लिहून घेणार आहोत. x अधिक y बरोबर 5. x अधिक y बरोबर 5. सॉरी. x ची किंमत x बरोबर 3 आहेत म्हणजे x च्या खाली आपण 3 लिहिणार. अधिक y बरोबर 5. y इथेच ठेवायचं आहे. 5 आपण लिहिले आणि हे 3 पलीकडे नेले आपण, ते ऋण 3 झाले. धन 3 चे ऋण 3. y बरोबर 5तून 3 गेले, राहिला 2. ह्या ठिकाणी y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता आपण लिहूया समीकरणाची उकल. समीकरणाची उकल x ची किंमत आणि y ची किंमत लिहायची आहे. x ची किंमत आहे 3 आणि y ची किंमत आहे 2. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. ही क्रॉस पद ज्या वेळेला अशा पद्धतीने समान येतात त्यावेळेला लक्षात ठेवायचं आहे, एकदा समीकरण नंबर 1 आणि 2 यांची बेरीज करायची आणि दुसऱ्या वेळेला त्यांची वजाबाकी करायची आहे. आणि ह्या पद्धतीनेच आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. परीक्षेला ह्या पद्धतीचं एक तरी उदाहरण येतं आणि ते उदाहरण तुम्ही असंच सोडवायचं आहे. तर ह्या अशा उदाहरणांचा सराव तुम्ही करायचा आहे. चला तर आता आपण शेवटचं 8वं उदाहरण पाहूया. चला तर शेवटचं आपण 8वं उदाहरण बघूया. 49x वजा 57y बरोबर 172 आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 57x ऋण 49y बरोबर 252. समीकरणाला नंबर देऊया आपण 49x ऋण 57y बरोबर 172. समीकरण नंबर 1. 57x ऋण 49y बरोबर 252. समीकरण नंबर 2. आधी आपण जे उदाहरण सोडवलं त्या उदाहरणाप्रमाणेच हे उदाहरण आहे. तिरकस जर पाहिलं तर ही पदं आपल्याला समान दिसतात. त्यांचे सहगुणक तिरकस पाहिले तर समान आहेत. 49x 49y 57x 57y. तर आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करणार आणि नंतर आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करणार आहोत. लिहूया आपण समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. 49x ऋण 57y बरोबर 172 अधिक 57x ऋण 49y बरोबर 252. चला तर बेरीज करायची आपल्याला.
आपण रफ वर्क इथे करतोय. 49 अधिक 57. 9 आणि 7 16चे 6 हातचे 1 5 4 9 आणि 1 10 106. तर 57 आणि 49 यांची बेरीज आहे 106 x. पुढे ह्या ठिकाणी चिन्ह पहा. ऋण ऋण समान चिन्ह आहे. ऋण ऋण म्हणून इथे चिन्ह आपण देणार आहोत ऋण. या चिन्हांकडे नीट लक्ष देऊया आपण. ऋण लिहिले. ऋण ऋण म्हणून त्यांची सुद्धा आपण बेरीज करणार आहोत. 57 अधिक 49 आपण ही बेरीज केलेलीच आहे. त्यांची बेरीज आहे 106 y बरोबर 172 आणि 152. 172 अधिक 152 यांची बेरीज आपण करूया. 2 न 2 4 7 आणि 5 7 न 5 12चे 2 हातचे 1 1 1 आणि 3 324 ह्यांची बेरीज आलेली आहे 324. संख्या मोठी दिसते. 106 106 324. मागच्या उदाहरणामध्ये ते 200 होते. 200 ने आपण सहज भागलं होतं. आता आपण 106 ने 324 ला भाग जातो का? तर बघूया आपण. 106 चा पाढा तयार करूया आपण. 106 दुने किती होत आहेत? 6 दुने 12चे 2 हातचा 1 1 आपण लिहिला बेकबे 212. 106 त्रिक 6 त्रिक 18 3 1 3 318. 106 चोक 6 चोक 24 4 1 106 6 चोक 24 4 1 4 424. हा आपली काहीतरी गडबड होत आहे. ह्या ठिकाणी 222 आपली चूक झालेली आहे. पहा इथे 252 म्हणजे इथे होत आहे 424. बघा 424. तर आपण ह्या ठिकाणी 106 ने भागणार आहोत. 106 चोक 424. बघा ह्या छोट्या छोट्या चुका त्यामुळे आपली उदाहरणं चुकू शकतात. आपण सिंपल अशी बेरीज करताना आपण इथे काय लिहिलं होतं 3 लिहिले होते. 152 लिहिले होते. इथे 252 होते. चुकून आपण इथे 152 लिहिले 324 झाले होते. आपली चूक होण्याची शक्यता होती. तर आता इथे हे 424 आहेत. बघा आता पुन्हा एकदा 49 x अधिक 57 x बरोबर 106. 57 49 ऋण 106 y आणि 172 आणि 252 यांची बेरीज झालेली आहे 424. त्यानंतर आपण काय केलं 106 ने आपण सर्व पदांना जर भागलं तर ह्या ठिकाणी 424 ला भागल्यानंतर इथे राहणार आहेत 4. इथे x ऋण y बरोबर ह्या 424 ला जर आपण 106 ने भागलं 106 चोक 424 म्हणजे इथे राहणार आहे 4. समीकरण नंबर 1. मग इथे काय लिहिणार आपण दोन्ही बाजू समीकरणाच्या आपण 106 ने भागले. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 106 ने भागले. कारण हे भागून आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे. आता पुढची स्टेप आपल्याला आता इथे बेरीज केली आहे तशी आता आपण वजाबाकी करूया. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचं आहे. लिहूया आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. आपण समीकरण दुसरं लिहूया आपण 57x वजा 49y बरोबर 252 वजा 49x समीकरण 1 आता लिहूया ऋण 57y बरोबर 172. घाई गडबड करायची नाहीये. संख्या व्यवस्थित बघा. अंक चुकला तर आपण इथे गणित आपलं चुकू शकते. वजाबाकी आहे म्हणून आपण इथे चिन्ह बदलायची आहे. धनचे ऋण करूया. ऋणचे धन करायचे धनचे ऋण. आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. 57 मधून आपण 49 वजा करायचे आहे. 57 वजा 49.
7तून जाणार नाही आपण, 17तून 9 वजा केले, राहिले 8. 17तून आपण 9 वजा केले, राहिले 8. 1 कट केला, 4तून 4 गेले 0. तर ह्या ठिकाणी 8. 49, 57 मधून 49 गेले तर ह्या ठिकाणी 8 उरतायत, 8x. इथे सुद्धा 57 मधून आपण 49 वजा करणार आहोत. 57चं चिन्ह आहे धन आणि 57 मधून 49 वजा केले, राहणार आहे 8y. बरोबर. ह्या ठिकाणी बघा, 252 मधून 172 वजा करायची. 252 मधून 172 वजा करायचे आहेत आपल्याला. 2तून 2 गेला 0, 5तून 7 नाही जाणार, 15तून 7 गेले, राहिले 8. इथून 1 कट झाला 0, 80. ह्या ठिकाणी वजाबाकी आलेली आहे 80. अगदी आपल्याला सहजपणे ह्या ठिकाणी भाग जाणारी संख्या आपल्याला दिसते. 8, 8, 8 म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 8ने भागणार आहोत. मग 8ला 8ने भागलं तर ह्या ठिकाणी राहणार आहेत x अधिक y आणि 80ला पण 8ने भागलं, 8 10 80. ह्या ठिकाणी x अधिक y बरोबर 10 हे समीकरण मिळालेलं आहे. आपण समीकरण नंबर 2 ह्या ठिकाणी लिहूया. मग इथे आपण लिहू समीकरणाच्या दोन्ही बाजूस कितीने गुणला आपण? 8ने भागले, गुणले नाही, भागले. चला समीकरण नंबर 1 आणि आपण समीकरण नंबर ह्या ठिकाणी 3 द्यायला हवा होता आणि इथे द्यायचा आहे आपल्याला 4. समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4. समीकरण नंबर 1 सुरुवातीचा 2 आणि हा 3 आणि हा 4 आहे. आता समीकरण 3 आणि 4 ह्यांच्याकडे नीट लक्ष देऊया आपण. x ऋण y बरोबर 4 आणि x अधिक y बरोबर 10. ह्या ठिकाणी ऋण y धन y जाणार आहे. समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करूया आपण. समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. यांची बेरीज करू. तर ह्या ठिकाणी आपण समीकरण 3 लिहूया. x ऋण y बरोबर 4 आणि समीकरण 4 लिहूया x अधिक y बरोबर 10. बेरीज करतोय. x आणि x झाले 2x. ऋण y धन y दोन्ही कट होणार आहे. चलाचा लोप झालेला आहे. 10 आणि 4 14. 10 आणि 4 झाले 14. ह्या ठिकाणी 2x बरोबर 14. आता x बरोबर 14 भागिले 2. 14 भागिले 2. 2 7 14. x बरोबर 7. ह्या ठिकाणी x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता x ची किंमत आपण समीकरण 4 मध्ये ठेवूया. x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवूया. समीकरण 4 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू शकता, पण ते वजा आल्यानंतर पुन्हा मग ते पक्षांतर करा. त्यापेक्षा आपण इथे धन आहे x अधिक y ह्या ठिकाणी आपण x ची किंमत ठेवूया. x अधिक y बरोबर 10. x ची किंमत आपण x च्या खाली लिहूया. 7 अधिक y 10. y बरोबर 10. 7चं पक्षांतर करूया आपण. वजा 7 झाले. y बरोबर 10तून 7 वजा केले, राहिले 3. y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. समीकरणाची उकल बरोबर x आणि y च्या किमती आपल्याला लिहायच्या. सर्वप्रथम x ची किंमत आहे 7 आणि y ची किंमत आहे 3. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. तर हे नेहमीच उदाहरण सोडवताना नीट काळजी घ्यायची आहे.
कारण मध्येच आपण चुकीने बेरीज करताना एखादी संख्या, अंक चुकला, तरी आपलं उदाहरण चुकू शकते, जरी आपल्याला स्टेप्स माहिती असल्या. नंबरिंग करताना सुद्धा आता इथे आपण 1 आणि 2 नंबर घेतले आणि पुन्हा 1-2 नंतर हा तिसरा नंबर, चौथा नंबर हे क्रम पण व्यवस्थित द्या. भागताना नीट लक्ष द्या. अशा पद्धतीने व्यवस्थित जर आपण लक्षपूर्वक जर आपण हे उदाहरण सोडवलं, तर आपल्याला हे पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. आणि व्यवस्थितपणे कोणत्या संख्येने भाग द्यायचा आहे तेही व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर मला अशी खात्री आहे, जी आपण ह्या सराव संचामधली जी काही आपण उदाहरणं सोडवलेली आहेत, तर आपल्याला ही नक्कीच समजली असणार आहेत. तर दिलेल्या सराव संचामधल्या उदाहरणांचा पुन्हा-पुन्हा आपण सराव करायचा आहे. आता आपण पुढच्या टॉपिकसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच आता भेटणार आहोत. धन्यवाद.